नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. आपल्या देशात निवडणुका हीच एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात अजिबात खंड पडत नाही. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आणि विधानसभेपासून महानगरपालिकेपर्यंत आणि महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सतत कुठली ना कुठली तरी निवडणूक या देशात होत असते. त्यामुळेच लोकशाही म्हणजे निवडणुका आणि निवडणुका म्हणजे लोकशाही असाच सगळ्यांचा समज झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक देश एक निवडणूक घेण्याचं सूतोवाच केलं. सततच्या निवडणुकांमुळे विकासावर परिणाम होत असल्यानं एकाच वेळी या देशात निवडणुका घेतल्या जाव्यात असं मत मोदींनी मांडलं. पंतप्रधानांच्या या सूचनेमागं काही राजकीय हेतू आहे का? राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील ही सूचना उचलून धरली. राष्ट्रपतींचा या सूचनेला जरी पाठिंबा असला तरी सर्व राजकीय पक्षांची मात्र याबाबत सहमती होईल का यावर प्रश्नचिन्ह आहे. कम्युनिस्ट पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या राजकीय पक्षांनी या सूचने राष्ट्रीय पक्षांना अधिक होईल. देशापुढच्या मोठ्या प्रश्नांमुळे निवडणुकातले स्थानिक प्रश्न डावलले जातील या सगळ्या दाव्यात खरोखरच तथ्य आहे का? गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तब्बल 3,426 कोटी रुपये निवडणुकीचा खर्च झाला होता. हा फक्त सरकारचा निवडणुकीचा खर्च म्हणतोय मी. एकत्र निवडणुका झाल्यास या भरमसाठ खर्चाला आळा घालता येईल का? निवडणुकीमुळे खरं तर काळा पैसा बाहेर येतो, अर्थकारणाला चालना मिळते, अनेकांना रोजगार मिळतो, उद्योग मिळतो. त्यावर काही गंडांतर तर येणार नाही ना. सातत्यानं होणाऱ्या या निवडणुकांमुळे खरंच धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत का? त्याच्यावर बंधन येतात का? 5 वर्षात कोणती निवडणूक होणार नसेल तर एकदा विजयी झालेले राजकीय पक्ष आणि त्यांचे मंत्री किंवा आमदार खासदार मतदारांकडे दुर्लक्ष करणार नाहीत का? निवडणुका म्हणजे करप्शन, कम्युनलिझम, कास्टिझम, क्रोनी कॅपिटलिझम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिमिनलायझेशन. एकत्र निवडणुका घेतल्यानं या 5 Cवर आम्हाला नियंत्रण ठेवता येणार आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी ज्या EVM मशीन लागतील त्यासाठी तब्बल 10,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एवढा पैसा येणार कुठून? इंग्लंडमध्ये दर 5 वर्षांनी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी निवडणुका होतात. अमेरिका असेल, स्वीडन असेल, दक्षिण आफ्रिका असेल, अगदी युक्रेनमध्ये सुद्धा ठराविक काळानं निवडणुका घेतल्या जातात. मग भारतामध्ये या सूचनेची अंमलबजावणी नेमकी करण्यामध्ये काय अडचण आहे? एकत्र निवडणुकांचा पर्याय खरोखरच व्यवहार्य आहे का? एकत्रित निवडणुकांसाठी देश तयार झालाय का? या मागण्या पूरक आहेत की मारक आहेत लोकशाहीला? आणि पंतप्रधानांच्या या सूचनेचा लाभ भारतीय जनता पक्षाला होईल का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. एक देश एक निवडणूक. एक देश एक निवडणूक या कार्यक्रमात आज आपण बोलवलेलं आहे नीला सत्यनारायण. नीला सत्यनारायण या राज्य माजी निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त आहेत. नीला सत्यनारायणजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे आपल्या बरोबर आहेत. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, कायदेतज्ञ, कायद्याचे अभ्यासक आणि काँग्रेसचे आमदार ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर आपल्या बरोबर आहेत. उल्हास बापट, राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट या कार्यक्रमात आपल्याशी पुण्याहून थेट संपर्कात असणार आहेत. उल्हास बापट, आपले या कार्यक्रमात स्वागत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो पहिला मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे एकत्रित निवडणुका लोकशाहीसाठी पूरक की मारक? एकत्रित निवडणुका लोकशाहीसाठी पूरक की मारक? आपण थेट जाऊया उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट हे राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. उल्हास बापट, ब्रिटनमध्ये 2011 साली एक कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यामध्ये 7 मे ही तारीख ठरवण्यात आली की दर 5 वर्षांनी 2015 पासून दर 5 वर्षांनी 7 मे हा निवडणुकीचा दिवस ठरवण्यात आला. अमेरिकेमध्ये हे वर्षानुवर्ष होत आहे, स्वीडनमध्ये होत आहे, दक्षिण आफ्रिकेत होत आहे, इतर अनेक युरोपातल्या राष्ट्रांमध्ये हे होत आहे. मग भारतामध्ये एकत्र निवडणुका झाल्या लोकसभेच्या, विधानसभेच्या, ग्रामपंचायतीच्या किंवा नगर परिषदांच्या, तर ते लोकशाहीला मारक असणारे की पूरक असणारे? आपण काय सांगाल? नाही, आपण ज्या सगळ्या तुलना केल्यात, इंग्लंड, अमेरिका वगैरे, हे सगळे प्रगत देश आहेत आणि भारत हा 3ऱ्या जगातला लीडिंग देश आहे. तेव्हा ही तुलना कितपत योग्य आहे याबद्दल मी स्वतः साशंक आहे. आपल्याकडे काय होतं की एखादा विषय निघाला, उत्तराखंडचा समजा निघाला परवा,
तर राष्ट्रपती राजवटीचं 356 कलम रद्द करून टाकावं अशी अतिरेकी भूमिका घेतली जाते, किंवा राज्यपाल पदच नष्ट करून टाकावं असं नितीश कुमार म्हणाले. ही अतिरेकी भूमिका आहे. त्याची दुसरी बाजू पण बघायला पाहिजे. आणि इथे आत्ता आपण जे म्हणताय की एक देश एक निवडणूक, तर एक केंद्र शासन आणि 29 राज्य याच्यामध्ये एकाच वेळी निवडणुका घेणं हे प्रशासनाच्या दृष्टीने कदाचित सोपं असेल, पण राजकीय दृष्ट्या ते कितपत शहाणपणाचं ठरेल आणि घटनेत ते कितपत बसेल या दोन्हीबद्दल मी साशंक आहे. आय डाऊट द विजडम, पॉलिटिकल विजडम अँड ऑल्सो द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ इट. आपण यातली जी पॉलिटिकल विजडम आणि यातला कॉन्स्टिट्युशनल म्हणजे यातला राजकीय आणि संवैधानिक जो भाग आहे, कायदेशीर जो भाग आहे, त्याची तर चर्चा करणारच आहोत. परंतु आत्ता जो मुद्दा आपण मांडलेला आहे तो आहे प्रशासनिक मुद्दा. केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुका एकत्र घेणं. नीला सत्यनारायणजी, आपण अनेक निवडणुकांचा जवळून अभ्यास केलेला आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्त आहात. प्रशासनिकदृष्ट्या हे शक्य आहे का? इतकी EVM मशीन, इतके बूथ हे आपल्याला सहज मिळता येणार आहेत का? इतक्या पॅरामिलिटरी फोर्सेस अनेक ठिकाणी लागतात, संवेदनशील अशा स्वरूपाची अनेक मतदान केंद्र असतात. त्यामुळे निवडणूक आयोग हे सगळं सक्षमपणे राबवायला आत्ता पूर्णपणे तयार आहे असं वाटतं आपल्याला? नाही. जरी ही कल्पना चांगली असली तरी सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीने यासाठी एवढी मोठी व्यवस्था करावी लागते. बरोबर आहे. आणि ती करणं म्हणजे सध्या तरी ते शक्य नाही आहे. 2012 साली जेव्हा मी 27 जिल्हा परिषदा आणि 10 महानगरपालिका यांच्या निवडणुका घेतल्या, तेव्हाच तो इतका मोठा पसारा होता की. बरोबर आहे. आणि आता एकच यंत्रणा नसते की निवडणूक आयोगाचं कार्यालय फक्त कार्यरत आहे. तिथे अनेक यंत्रणा लागतात आपल्याला. पोलीस लागतात, महानगरपालिका लागतात, होमगार्ड्स लागतात, शिवाय स्पेशल सिक्युरिटी लागते. याशिवाय काही दुर्गम भागातनं एकाच दिवशी एका वेळी सगळ्या निवडणुका घेणं शक्य नसतं. पण एक गोष्ट करता येईल की टप्प्याटप्प्याने स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा एक दिवस ठरवून द्यायचा आणि त्यानुसार त्या निवडणुका घ्यायच्या. काही राज्यांमध्ये तशा घेतल्या जातात. पण राज्यसभेपासून लोकसभेपासून सगळं एकत्र घेणं सध्या तरी प्रशासनाच्या दृष्टीने शक्यच नाही आहे. मला तुम्हाला कसा प्रश्न विचारायचा आहे की ही जी अडचण आहे ती लॉजिस्टिकली आपण त्याच्यासाठी लागणारी दळणवळणाची साधनं का कायदा आणि सुव्यवस्था यातला कुठला निकष आत्ता तुमच्या डोक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे का? त्याला लागणारं जे मनुष्यबळ आहे हे सगळं करायला लागणार, रिटर्निंग ऑफिसर्स लागतात, निवडणूक अधिकारी लागतात, हे सगळं आपल्याकडे नाही आहे म्हणून तुम्ही म्हणताय का EVM मशीन्स लागतील, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स लागतील मॅडम? आणि जो आत्ताचा माझा प्राथमिक अंदाज मी काढला आहे त्याच्यानुसार जवळपास जर लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या तर जवळपास 10,000 कोटी रुपयाची इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स लागतील. माझी माहिती जर बरोबर असेल मॅडम तर हा जो खर्च आहे हा केंद्र सरकार करत असतं, परंतु कायदा आणि सुव्यवस्था हा खर्च राज्य सरकार करत असतं. ह्याच्यात नेमकी प्रशासनिक अडचण कुठे आहे? लॉजिस्टिकली आहे का कुठल्या बाबतीत आहे? EVMचा खर्च सुद्धा, मशीनचा खर्च केंद्र सरकार करत नाही. आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्याचा खर्च आपणच करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो खर्च आहे तो आपण करत असतो. अमर साबळे, ही जी सूचना आहे ही सूचना नरेंद्र मोदी यांनी मांडली असली तरी नरेंद्र मोदी यांची ही सूचना आहे असं आपल्याला म्हणता येईल का? कारण यापूर्वी 2010 साली एका ब्लॉगद्वारे आपल्याच पक्षाच्या तत्कालीन प्रमुखांनी म्हणजे LK अडवाणी यांनी ती सूचना मांडलेली होती. काय सांगाल? होय, लालकृष्ण अडवाणी साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये कल्पना मांडली होती आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये एक देश एक निवडणुका या संदर्भामध्ये सुतोवाच केलं होतं.
ही एक देशाच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपल्याला विकासाचं राजकारण करायचं का निवडणुकांचं राजकारण करायचं या संदर्भामध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सुतोवाच केलेलं आहे. 4 वर्ष निवडणुका, 4 वर्ष विकासाचं कारण आणि 1 वर्ष निवडणुकीचं राजकारण, ही जी कल्पना आहे ही चांगली कल्पना आहे. ती प्रशासकीय दृष्ट्या, घटनात्मक दृष्ट्या जरी अडचणीची गैरसोयीची वाटत असेल तरी सुद्धा लोकशाहीमध्ये त्याच्यावर विचारमंत व्हायला सुरुवात झाली, ही एक अत्यंत चांगली कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि ज्या ठिकाणी अमर साबळे एकदाच प्रश्न आहे, आपल्याकडे त्याला अमर उत्तर साबळे मिळू शकतं. अहो एकदाच आपल्याकडे माणसं निवडून येतात आणि पुढची 4 वर्ष मतदारांना विसरतात. त्यांना कुठलंही उत्तरदायित्व नसतं, जबाबदारीचं भान नसतं, मतदारांना दुर्लक्षित करतात. किमान मध्ये मध्ये राज्याच्या निवडणुका झाल्या, झेडपीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या मतदारांना आपला राग व्यक्त करता येतो. आपल्याकडे राईट टू रिकॉल नाही आहे. त्यामुळे एकदा खासदार निवडून गेला की तो निवडून गेला 5 वर्ष, त्याला परत बोलवता येत नाही. परंतु किमान या अशा मधल्या निवडणुकांमुळे त्या मतदाराला जबाबदारदेही ठरवता येतं, त्याच्यावर नापसंतीची मोहर तरी उमटवता येते. तुम्ही तो सुद्धा आमचा जर अधिकार काढून घेतलात, एकाच वेळी काय ते केलं तर तुम्ही दुर्लक्ष करायला 4.5 वर्ष पुन्हा मोकळे. या संदर्भामध्ये तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य आहे. आणि मतदार हा लोकशाहीमध्ये हा राजा असतो, त्यामुळे त्याचा अधिकार हा पहिला जपला गेला पाहिजे. परंतु त्याच्या अधिकाराची जेव्हा आपण जपवणूक करत असतो त्यावेळेस आपण लोकप्रतिनिधीवर उत्तरदायित्वाची सुद्धा जबाबदारी आपण निश्चित करू शकतो. जेव्हा घटनेमध्ये काही अमेंडमेंट केली जाते तशी लोकप्रतिनिधीवर भविष्यामध्ये आपल्याला उत्तरदायित्वाची काही जबाबदारी आपल्याला निश्चित करता येऊ शकते का, याचाही आपण विचार केला पाहिजे. परंतु आज जे वैचारिक संक्रमण सुरू झालेलं आहे ते या देशाच्या दृष्टिकोनातून, लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीतून अत्यंत चांगलं आहे. त्याच्यावर सकारात्मक विचार या देशामध्ये घडला पाहिजे. तातडीनं घडलं पाहिजे असं काही नाही, परंतु त्याला काही काळ लागला तरी चालेल. परंतु त्या दिशेने सकारात्मक देशातील नागरिकांनी आणि घटनातज्ञांनी आणि सर्व पक्षाच्या नेतृत्वाने विचार करायला काही हरकत नाही. काही काळ लागला तरी चाललं असं आपण म्हणताय, परंतु 2014च्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अशा प्रकारची तरतूद केली जाईल असं स्पष्ट आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेलं आहे. याची आठवण अमर साबळे मी आपल्याला करून देतो. परंतु तुम्ही जो एक दुसरा मुद्दा मांडलेला आहे की याच्यात मग सकारात्मक विचार झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मुद्दा मांडता क्षणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याला पाठिंबा दर्शवला, सकारात्मक असं मत एका शाळेमध्ये वार्तालापात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपतींचा याला पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर राष्ट्रपतींची सहमती जरी असली, सकारात्मकता असली, तरी राजकीय पक्षांची सहमती असेलच असं काही नाही. आणि ते सिद्ध झालं. काँग्रेसनी कारण विरोध केला, डाव्यांनी विरोध केला, तसंच अनेक छोट्या स्थानिक आणि प्रादेशिक पक्षांनी देखील विरोध केला. काँग्रेसचा विरोध नेमका कशा करता होता? जनार्दन चांदूरकर. बरोबर आहे उदयजी. आपण खरं म्हणजे हा मुद्दा चर्चेला घेतला ते चांगलं झालं की ही जी कल्पना आहे ही पहिल्यांदा आपण सांगितल्याप्रमाणे लालकृष्ण अडवाणी यांनी 2010 त्या ब्लॉगवरती लिहून दाखवली. आणि त्यानंतर एक पार्लमेंटची स्टँडिंग कमिटी ऑन पर्सनल अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस लॉ अँड जस्टिसची होती. त्या कमिटीनं 1 वर्षापूर्वी एक रिपोर्ट सबमिट केला होता. आणि हा जो विषय सायमल्टेनियस इलेक्शन्स टू लोकसभा, विधानसभा आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या व्हाव्यात अशा प्रकारचा विषय चर्चेला आणलेला होता. आणि हे जेव्हा स्टँडिंग कमिटी वर्क करत होती तेव्हा सगळ्या राजकीय पक्षाकडून त्याने आपले म्हणणं याच्याबाबत द्यावं म्हणून त्यांना लिहिलेलं होतं. आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षानं, कम्युनिस्ट पक्षानं, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर तरी प्रादेशिक पक्षाने आणि NCPने आणि बाकी बऱ्याच पक्षांनी DMK वगैरेने ही कल्पना काही प्रॅक्टिकेबल नाही आहे, हे फिजिबल नाही म्हणून याच्यावरती डिसेंट दिलेला होता. ते त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये दिसून येतं.
आता भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये हा मुद्दा आल्यामुळं मोदी यांनी हा मुद्दा परत चर्चेला घेतलेला आहे आणि देशाचे प्रेसिडेंट अध्यक्ष प्रणब कुमार मुखर्जी यांनी त्याबद्दल संमती दिलेली आहे. खरं म्हणजे तो जो डिसेंट दिलेला आहे तो त्या स्टँडिंग कमिटीला दिलेला आहे. आता काही नवीन चर्चा याबद्दल करावायची असेल तर चर्चा करायला काय हरकत नाही, पण आपण सांगितल्याप्रमाणे सायमल्टेनियस इलेक्शन्स ज्या होत्या म्हणजे मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे त्या 1952 मध्ये झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, 1957 मध्ये झाल्या, 1962 मध्ये झाल्या. या सगळ्या काळामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या आणि नंतरचा जो अनुभव येत गेला तो राज्य सरकार मध्यंतरीच्या काळामध्ये अटल बिहारी यांची लोकसभा 2 वेळा घसरली आणि लोकसभेत सुद्धा डिझोल्युशन झालं आणि त्यामुळं ज्या निवडणुका सायमल्टेनियस ज्या 67 पर्यंत होत होत्या त्यांना एक ब्रेक लागला आणि आता ह्या निवडणुका जर एकत्र घ्यावायच्या असतील तर त्याच्यामध्ये मगाशी बापट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरेच सगळे कॉन्स्टिट्यूशनल प्रश्न आहेत. कोणत्या विधानसभेची मुदत कमी करायची किंवा कोणत्या विधानसभेला डिसॉल्व करायचं आणि त्या सगळ्यांच्या तारखा एकच तारखा करायच्या हा प्रश्न आहे. त्याचबरोबर असं झाल्यानंतर हे असं किती काळ चालेल, जसं पहिल्यांदा 67 पर्यंत चाललं त्याप्रमाणे किती काळ चालेल आणि नंतर ते क्युआटिक होऊन परत मागचा कित्ता गिरवला जाईल का? राजकीय पक्षांना हे मान्य आहे काय? त्याच्यावरती सखोल चर्चा होणं बरोबर आहे. आपण चांदूरकर साहेब, याच्यामध्ये असणारी चांदूरकर साहेब, बाब याच्यावर राज्यघटनेच्या माध्यमातून किंवा तरतुदी बदलाच्या माध्यमातून काय मार्ग काढता येईल याच्यावर मी उल्हास बापट यांच्याकडे जाणार आहे. परंतु प्रणव कुमार मुखर्जी यांनी पाठिंबा दिल्यानंतरही राजकीय पक्षांमध्ये मतैक्य असं चित्र दिसत नाही, किंवा डाव्यांनी याला कडाडून विरोध केलेला आहे. 77% वेळा असं झालेलं आहे की जिथे केंद्र आणि राज्यातल्या निवडणुका एकत्र होतात तेव्हा केंद्रात ज्याची सत्ता येते त्यालाच राज्यात सत्ता मिळते, किंवा मतदार हे केंद्र आणि राज्य यांच्यात एकत्रित वोटिंग करताना आपल्याकडे सर्वसाधारणपणे एकाच पक्षाला दोन्ही ठिकाणी मतं येतात असा अनुभव आहे की काय, म्हणून की काय मला माहिती नाही. परंतु भालचंद्र कांगो, डाव्या पक्षांचा याला कडाडून विरोध आहे, तो नेमका कशा करता? पहिली गोष्ट, प्राप्त परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या आधी चांदोरकर जसं म्हणत होते की 2019 मध्ये लोकसभा इलेक्शन बरोबर जर विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर काही राज्य सरकारं तुम्हाला बरखास्त करावी लागतील आणि काहींची मुदत संपली म्हणून राज्यपाल राजवट आणावी लागेल. हे अनकॉन्स्टिट्युशनल होईल, अनडेमोक्रेटिक होईल, म्हणून हे फिजिबल नाही आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. डाव्यांची भूमिका अशी आहे की निवडणूक सुधारणा झाल्या पाहिजेत, परंतु त्या व्यापक पातळीवर डाव्यांची म्हणणं आहे. इंद्रजित गुप्तांनी कमिटी नेमली होती आणि त्याच्यानंतर डावे सातत्याने सांगतायत की निवडणुकीचा खर्च सगळा सरकारने उचलावा, निवडणूक आणि पैसा यांची जी अभद्र युती झाली आहे ती तोडावी, यासाठी अनेक सूचना आणि महत्त्वाच्या गोष्टी डाव्यांनी दिलेल्या आहेत ज्याचा विचार केला जात नाही. जर तुमची खरीच इच्छा निवडणूक प्रक्रिया सुधारण्याची असेल तर फक्त निवडणुका एकत्र घेऊन कशा काय सुधारू शकेल, हा डाव्यांचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आमचं असं म्हणणं आहे की केंद्र मजबूत करायचं ही भारतीय जनता पार्टीची अनेक वर्षापासूनची भूमिका आहे आणि आपण वाटचाल बघितली तर आज अनेक राज्यांना केंद्र सरकारचे मजबूत होणारे अधिकार हे ह्याच्यामुळे भीती वाटतेय. साधं जीएसटीचं उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल, हा काही विविध पक्षांचा मुद्दा नव्हता तर राज्य सरकारांची शक्ती कमी होण्याचा प्रश्न होता. आणि अशा वेळेस जर राज्य सरकारांच्या लोकांचं मत हे जर दुय्यम ठरलं आणि 5 वर्षाचा कालावधी जर महत्वाचा ठरला तर लोकमानसाची तुम्ही पर्वा नाही, लोकांनी दिलेल्या मतांची तुम्ही किंमत करत नाही, असे एक चित्र उभं राहतं आणि केंद्र मजबूतीकडे आपण जातो. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. भालचंद्र कांगो, मला असं म्हणायचं आहे, भालचंद्र कांगो, तुम्हाला ठरावाचं काय होणार, तुम्हाला मी त्याच्याविषयी आपण चर्चा करणार होते का ब्रेक नंतर त्याची निश्चित चर्चा करू. परंतु आता जो तुमचा विरोध आहे तो विरोध त्याच्या प्रॅक्टिकॅबिलिटी, त्याची व्यवहार्यता, त्याची उपयुक्तता
या दोन्ही गोष्टींव्यतिरिक्त याच्या मागे पंतप्रधानांच्या या विधानामागे आपल्याला काही राजकीय डाव दिसतोय का, ज्याचं सुतोवाच आत्ता आपण करताय की केंद्र मजबूत आणि राज्य अतिशय विस्कळीत किंवा अतिशय केविलवाण्या अवस्थेत, म्हणून आपण याला विरोध करताय? आपला विरोध नेमका कशा करताय? व्यवहारात करता, उपयुक्तते करता, का त्याच्या राजकीय हेतू करता? नाही, भारतीय एकसंघ राज्य टिकवायचं असेल तर जी घटनेने फेडरल स्ट्रक्चरवर भर दिलेला आहे तो कमजोर होता कामा नये. आज हे बॅलन्स टिल्ट होत आहे आणि हे बॅलन्स टिल्ट व्हावं अशी भाजपची पहिल्यापासूनची मनोभूमिका आहे. छोटी राज्य झाली पाहिजेत, केंद्र मजबूत झालं पाहिजे, ही त्यांची राजकीय भूमिका आहे जी डाव्यांना मान्य नाही, कारण ती अनडेमोक्रेटिक होईल असं आमचं म्हणणं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या राज्यांमध्ये मी कम्पेअर मगाशी ती तुलना बापट यांना फारशी पसंत पडली नाही. अमेरिका आणि इंग्लंड ही सारखी इव्हॉल्ड आणि डेव्हलप झालेल्या इकॉनॉमीज आहेत, पॉलिटिकल इकॉनॉमीज आहेत. आपल्याकडे तसं परिस्थिती नाही, आपण तिसऱ्या वर्गातले आहोत असं त्यांनी उल्लेख केला. परंतु हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी लोकशाहीचा फसलेला प्रयोग संपूर्ण साऊथ एशियामध्ये जर आत्ता कुठे यशस्वी होताना दिसत असेल त्यातल्या विविधतेसह तो फक्त भारतामध्ये होताना दिसतोय. भालचंद्र कांगो, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धती आहे, आपल्याकडे त्याच्यामध्ये फरक असा आहे की आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल हेड हा राष्ट्रपती असतो, परंतु त्याचं एक्झिक्युटिव्ह मेकॅनिझम अंमलबजावणीचा प्रमुख हा पंतप्रधान असतो की जो अनेक मंत्रिगण परिषदेचा प्रमुख असतो. मुळात अशा प्रकारची रचना आणून कुठेतरी आपण एका राष्ट्राध्यक्षाच्या पद्धतीकडे वाटचाल करतोय अशी भीती डाव्यांना वाटते. त्याला तुमचा विरोध आहे म्हणून तुम्ही विरोध करताय? हा पण एक मुद्दा आहेच. हा पण एक मुद्दा आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय लोकशाही टिकली इतके वर्ष ह्याचं कारण तर आपल्या घटनेने जी एक फेडरल स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचा बेसिस आहे. आणि हे फेडरल स्ट्रक्चर तुम्ही केंद्राला मजबूत करून तुम्ही डायल्यूट करताय. भारतीय लोकशाहीला या सत्तेच्या केंद्रीकरणामुळे धोका संभवतोय. आणि म्हणून ज्या आज आपण मोठ्या उच्च स्वरात सांगतो की आम्ही लोकशाही टिकवलेली आहे, ती लोकशाही टिकेल की नाही अशी भीती आमच्या मनात आहे, म्हणून आमचा याला विरोध आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नीला सत्तरणे अतिशय छोटासा प्रश्न आणि त्यानंतर अनेक महत्त्वाचे मुद्दे एका ब्रेक नंतर आपण घेणार. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी नीला सत्तरणे आपल्याला प्रश्न असा आहे की 1952ला जेव्हा पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा प्रति मतदाराचा खर्च सरकारी आकडा जो आहे तो 60 पैसे प्रति मतदार, फक्त 60 पैसे इतका झाला. तर तो 2009 मध्ये तो आकडा आपला जवळपास 12 रुपये आणि 2014 मध्ये तोच आकडा, माझी माहिती जर बरोबर असेल तर 17 ते 17 रुपये 10 पैसे काहीतरी झालेला आहे. दर निवडणुकांमागे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च होतोय मॅडम. मग असं असताना जर एकत्रित निवडणुका घेतल्या तर आपला खर्च कमी नाही का होणार? त्यामुळे त्या व्यवहार नाही का बनणार? एकदाच काय तो ईव्हीएमचा खर्च करावा लागेल? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचे गट करावेत. म्हणजे आता जिल्हा परिषदा सगळ्या एका वेळी घेता येतील, ग्रामपंचायती त्या एका वेळी घेता येतील, पण सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एका वेळी घेणं प्रशासकीय दृष्ट्या व्यवहार्यच नाहीये. पुन्हा राज्याच्या माजी राज्य निवडणूक आयुक्त याच्यातल्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. याच्या उपयुक्ततेवर आणि याच्यातल्या राजकीय हेतूंबद्दल डाव्यांनी शंका व्यक्त केली आहे. तर एकूणच एखादं सरकार निवडून आल्यानंतर त्यावर जर अविश्वासाचा ठराव आला तर नेमकं काय आणि यामागे भाजपला राजकीय लाभ होणार आहे का? एका ब्रेक नंतरची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आज आपण पाहत आहे एक देश एक निवडणूक. एक देश एक निवडणूक या विषयावर आपण चर्चा करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातल्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी सूचना केली आणि त्यावरून या देशामध्ये पंतप्रधानांच्या या सूचनेला काही जणांनी पाठिंबा, प्रणव मुखर्जी त्यात एक प्रमुख, तर काही जणांनी विरोध केला. त्याचीच आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत नीला सत्यनारायण, अमर साबळे, ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, भालचंद्र कांगो आणि प्राध्यापक उल्हास बापट हे आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे, या सूचनेचा सत्तारूढ पक्षाला राजकीय लाभ आहे का? या सूचनेचा सत्तारूढ पक्षाला राजकीय लाभ आहे का? अमर साबळे, निवडणुका या लाटांवर जिंकल्या जातात हे तर 2014 साली आपण सिद्ध केलं. त्यामुळे अशीच एखादी लाट निर्माण करायची आणि त्या लाटेवर स्वार होत
संपूर्ण 543 खासदारांची लोकसभा काबीज करायची, त्याचबरोबर 29 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊन त्या देखील काबीज करायच्या आणि या देशावर आपली पकड एका लाटेवर बसवायची, असा कुठेतरी आपला याच्यातला अंतस्थ हेतू आहे, अशी टीका या सूचनेवर जे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी आणि डाव्यांनी देखील केलेली आहे. आपलं काय म्हणणं आहे? हे त्यांनी जी टीका केलेली आहे ती नकारात्मक आहे. मोदी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचं सुतोवाच केलं होतं. त्याच्यानंतर कायदा आणि कार्मिक मंत्रालयाच्या संसदीय समितीमध्ये एक काँग्रेसचे अध्यक्ष नचिप्पन आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये त्याचं समर्थन केलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामध्ये चर्चा व्हायला हरकत नाही की प्रादेशिक पक्षांचं स्थान काय राहील आणि राज्य सरकारांचं स्थान काय राहील याचा विचार करायला हरकत नाही. परंतु जेव्हा आपण फेडरल स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे तेव्हा राज्याचं अस्तित्व मान्य करत असताना आपण केंद्र बळकट असलं पाहिजे हेही मान्य केलं पाहिजे. आणि नरेंद्र मोदी यांनी जे मांडलेला मुद्दा ही कायम लाटेवर आपण निवडून येऊ शकतो असं नाही, परंतु जेव्हा देशाने सत्ता दिल्यानंतर ती विकासाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, लोकांचा विकास केला पाहिजे, याच्यासाठी नरेंद्र मोदींचं हे चिंतन आहे. या संदर्भामध्ये एक देश एक कर GST आहे. या GSTच्या माध्यमातून जर कर प्रणाली जर सुरळीत झाली, सरळ झाली आणि लोकांचा त्रास कमी झाला तर याच्यामध्ये कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन केंद्र सरकारने दिलेलं आहे. जर हे निवडणूक प्रक्रिया सुधारत असताना आणि विकासाच्या दिशेने लोकांना घेऊन जात असताना खऱ्या अर्थाने जर देशाचा विकास होणार असेल तर त्यावर सुद्धा सर्व राजकीय पक्षांनी विचार करायला हरकत नाही. अमर साबळे, तुम्ही हे तीन असू शकतात. तीन मुद्दे जे मांडले आहेत त्या तिन्ही मुद्द्यावर डाव्यांचं आणि काँग्रेसचं काय म्हणणं हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण यातल्या घटनात्मक तरतुदींसाठी उल्हास बापट यांच्याकडे जाऊया. सर्वप्रथम जाऊया ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, त्यांनी एक कर प्रणाली एक देश, तसंच एक अभ्यासक्रम एक देश, अशा प्रकारची त्यांनी भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे. त्यांनी याच्यामध्ये मध्यंतरी आपल्याकडे खर्चाचा पण मुद्दा निघाला. खरं तर निवडणुकांची मर्यादा खर्चाची किती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु हे उघड सत्य आहे की यापेक्षा कित्येक जास्त पटीनं खर्च करत असतात. एक अनधिकृत अंदाज 2014च्या निवडणुकांचा असा आहे की जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपये या निवडणुकीत खर्च झाले असतील. म्हणजे एक प्रकारे या देशातला काळा पैसा हा चलनात येतो, वितरणात येतो, बेरोजगारांना रोजगार मिळतो. अर्थात निवडणूक हा काही बेरोजगारांना रोजगार करून देण्याचं साधन आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही, परंतु हा देखील याच्यातनं एक बाब आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसला काय वाटतंय की एक कर प्रणाली एक देश, एक अभ्यासक्रम एक देश, एक निवडणूक एक देश, याविषयी आपलं काय मत आहे? मग नाही उदयजी, आपण रास्त मुद्दा उपस्थित केलेला आहे, परंतु हा जो देश आहे हा विविधतेमध्ये एकता दर्शविणारा देश आहे. याच्यामध्ये डिफरंट इश्यूज आहेत आणि तरी सगळे आपण भारतीय आहोत ही आपल्यामध्ये भावना आहे. हा जो वन नेशन वन इलेक्शन इश्यू आहे, हा मगाशी ते कांगो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला धोका निर्माण करण्याचा त्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे. आणि त्यासाठी बॅलन्सिंग डेमोक्रेसी जे आत्तापर्यंत चाललेलं आहे ते बॅलन्सिंग डेमोक्रेसी होईल याची कोणतीही शक्यता नाही. म्हणून स्टँडिंग कमिटीला जो काँग्रेस पार्टीच्या मार्फत लेखी अहवाल सादर करण्यात आलेला होता त्यामध्ये काँग्रेस पार्टीनं बॅलन्सिंग ऑफ डेमोक्रेसी विल बी इन डेंजर आणि इट इज इम्प्रॅक्टिकेबल हे मतप्रदर्शन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बाकीच्या पक्षांनी पण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा तयार होतो की समजा आपण मगाशी म्हणाले नो कॉन्फिडन्स जर आला
लोकसभेमध्ये नो कॉन्फिडन्स आला बरोबर आहे. तर काय विधानसभेत आला करणार तर काय याची तर याची त्या कमिटीच्या हा बोला चांदूरकर बोला. तर या संदर्भामध्ये नो कॉन्फिडन्सच्या बरोबर पंतप्रधानांनी कॉन्फिडन्स मोशन पण रेज करावा अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि समजा जर डिझॉल्व झाली तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या हातामध्ये सत्ता द्यायची आणि त्यांनी ते अपॉइंट केलेलं वर्किंग कॅबिनेट हे करायचं. म्हणजे लोकशाहीला किती मोठा धोका आहे. प्रेसिडेंट ते सरळ चालवेलच कशावरून. प्रेसिडेंट हा फेडरल स्ट्रक्चरला धोका निर्माण करू शकतो. आणि म्हणून एवढ्या मोठ्या परिश्रमानं तयार झालेली ही चांदूरकर साहेब डेमोक्रेसी मला तुमच्या ठेवायचं असेल. राष्ट्रपतींवरच्या या ज्या टिप्पण्या आहेत त्याचं खूप आश्चर्य अशा करता वाटतंय की आपल्या सरकारनंच जवळपास 80 पेक्षा अधिक वेळा अनेक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. याची जाणीव मी आपल्याला करून देतो. अर्थात तो मुद्दा आत्ता नाहीये, त्याची आपण नंतर वेगळी चर्चा करूया. पण भालचंद्र कांगो, जेव्हा निवडणुका एकत्र होतात तेव्हा एकाच पक्षाला दोन्ही बाजूला मतदान करायची एक साधारणतः टेंडन्सी वाढत चाललेली आहे, जी पूर्वी नव्हती. 1967 1971 यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे निकाल आपल्याकडे लागले दिसत आहेत. मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की कुठेतरी याचा धोका प्रादेशिक पक्षांना जास्त बसणार आहे का, की लोकसभा निवडणुकांचा जो एक वैशिष्ट्य असतं, त्याचा जो आवाका असतो, त्याचा आयाम असतो, तो खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवरचे प्रश्न आणि पक्ष हे कुठेतरी दाबले जातील अशी भीती डाव्यांना वाटते. मला असं वाटतं की एखाद्या प्रश्नाची चर्चा करताना तो प्रश्न ज्या परिस्थितीमध्ये उपस्थित केला गेलेला आहे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयडियली एकच निवडणूक घेतली तर काय काय होऊ शकतं, खर्च कमी होऊ शकतो, गरीब पक्षांना विशेषतः डाव्यासारख्या पक्षांना तर फायदाच होईल. कारण का कमी पैशामध्ये दोन्ही निवडणुका होऊन जातील. ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांच्यासाठी हे फायद्याचं प्रपोजल आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हे प्रपोजल इम्प्लिमेंट करायचं म्हणजे काय करावं लागेल, तर राज्य सरकार बरखास्त करून राज्यपाल आणि प्रेसिडेंट यांना अमर्याद अधिकार द्यावे लागतील आणि केंद्र सरकारच्या सल्ल्याने ही दोन्ही पदं काम करत असल्यामुळे केंद्र मजबूत होण्याच्या कडेच प्रक्रिया होईल. म्हणून मी म्हणतो की कुठल्या परिस्थितीमध्ये हे प्रपोजल आलेलं आहे त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आज 1967 नंतर प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. अनेक ठिकाणी मध्यावधी निवडणुका घेऊन तुम्हाला राज्य सरकार आणावी लागलेली आहेत. आत्ताच निवडणुका होणार आहेत काही राज्यांमध्ये. आत्ताच मागच्या काही महिन्यामध्ये दुसऱ्या राज्यात निवडणुका झाल्या. आता ही सगळी जर 2019 मध्ये लोकसभेवर निवडणुका घ्यायच्या असतील ते बरखास्त करावी लागतील किंवा यांचा कालमर्यादा तुम्हाला संपवावी लागेल. कायदेशीर आपण याची जी तिथे लोकांनी बरोबर आहे, आपण यातली जी घटनात्मक बाजू आहे आमचं काय म्हणणं आहे की डेलिबरेटली नाही मला एक मिनिट बोलून द्या. डेलिबरेटली सर्वसामान्य माणसांना निवडणुकींचा खर्च वाढल्यामुळे विकास होत नाही अशी भीती दाखवून आमचं प्रपोजल जणू विकासोन्मुख आहे, आम्ही विकासासाठी खर्च कमी करण्यासाठी Now this is the real debate point. केंद्र सरकार डेमोक्रेसी इज ऑल अबाउट डिबेट्स. डेमोक्रेसी इज ऑल अबाउट डिबेट्स. लोकशाही म्हणजे चर्चा आणि वादळी चर्चा. अमर साबळे, काय सांगाल? तुम्हाला विकास साधता येत नाही, त्यामुळे विकासासाठीचा पैसा निवडणुकीत खर्च होतोय, निर्णय घेता येत नाहीयेत, निर्णय घ्यायचे नाहीयेत. याचं कारण कोड ऑफ कंडक्ट, निवडणुकीची आचारसंहिता, अशी तुम्हाला कारणं द्यायची आहेत. म्हणून तुम्ही हा बागुलबुवा आता देशासमोर उभा करताय असं डाव्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? या संदर्भामध्ये 67 वर्षामध्ये जी राजवट होती त्या पार्श्वभूमीवर ह्या 5 वर्षामध्ये ज्या लोकांनी नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास व्यक्त करून 2/3 मेजॉरिटी त्यांना दिलेली आहे आणि या काळामध्ये जो विकास झालेला आहे, जो परकीय चलनाची गंगाजळी वाढलेली आहे, या देशामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे,
या देशामध्ये सर्व स्तरावर विकास सुरू झालेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विकास झालेला आहे. हे जर सगळं पाहिल्यानंतर आम्ही जे विकासाचं स्वप्न दाखवलं होतं त्या दिशेने वाटचाल करतोय. त्यामुळे विकासाचा प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही म्हणून बागुलबाव उभा करणं असं मोदी सरकारचं अजिबात कारण नाही. मोदी सरकारची कामगिरी ही लोकांना माहिती आहे, लखलखीत आहे. त्यामुळे त्या प्रश्नापासून लोकांचा प्रश्न विचलित न करता त्या दिशेने वाटचाल करायची असेल तर या देशासमोर कोणते कोणते प्रश्न आहेत, तर निवडणूक हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता डाव्यांनी जो प्रश्न उपस्थित केले त्यातले काही मुद्दे अत्यंत बरोबर आहेत. आपण सर्व मुद्द्यांचा प्रामाणिकपणे विचार करून आपण तो घटनेच्या माध्यमातून ते प्रश्न कसे सोडवता येतील. आत्तापर्यंतच्या काळामध्ये राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी झालेल्या आहेत, अमेंडमेंट झालेल्या आहेत. तसं डाव्यांनी आणि काँग्रेसने जे उपस्थित केलेले मुद्दे ते राज्यघटनेच्या अमेंडमेंटच्या आधारे आपल्याला सोडवता येतील का याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि या एकूण सूचनेचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा. हाच जो तुमचा मुद्दा आहे, राजकीय पक्षांना हाच तुमचा जो मुद्दा आहे की घटनात्मक तरतुदींचं पालन केलं करून हा मुद्दा कसा आपल्याला तडीस लावता येईल, या मुद्द्याला कसं आणता येईल. उल्हास बापट आपल्यापर्यंत. उल्हास बापट, 3-4 महत्वाचे मुद्दे जे कॉन्स्टिट्युशनली किंवा घटनात्मक दृष्ट्या पेचप्रसंग उद्भवू शकतात ते म्हणजे, जर आता या देशात अशक्य असली राजकीय सहमती झालंय अशी जर क्षणभर आपण कल्पना केली की डावे उजवे त्याचबरोबर मधले किंचितसे डावे किंचितसे उजवे असे सगळे एकत्र आले आणि त्यांनी याला संमती दिली, असं जर आपण म्हणजे ह्या हायपोथेटिकल याची मला पूर्ण कल्पना आहे, परंतु अशी जर सहमती झाली तर मग ज्या राज्यांच्या निवडणुका पुढच्या 2 ते 3 वर्षात आहेत त्यांचा कार्यकाल वाढवायचा का, ज्या राज्यांच्या निवडणुका 2019 नंतर होणार आहेत त्यांचा कार्यकाल कमी करायचा का, हा एक प्रश्न. आणि दुसरा, जर उद्या एखादं सरकार सत्तेवर आलं आणि त्याच्यावर जर अविश्वासाचा ठराव आला आणि ते सरकार खाली गडगडलं तर मग तिथं कोणतं सरकार येणार, का तिकडे राष्ट्रपती राजवट येणार. कॉन्स्टिट्युशनली घटनात्मक दृष्ट्या जो पेच निर्माण होईल त्याला या दोन्ही बाबतीत आपण तोंड कसं देणार, आपला काय सल्ला आहे. राजकारणाबाबतही अनेक मुद्दे इथे उपस्थित केले गेले, त्याच्यावर बोलण्याचा खरा मला जास्त मोह होतोय, पण ते सगळं बाजूला ठेवून घटनेकडे मी येतो. तर 83 कलमाप्रमाणे लोकसभेची मुदत 5 वर्ष आहे आणि 172 कलमानुसार विधानसभेची मुदत 5 वर्ष आहे. ही राष्ट्रीय आणीबाणीमध्ये वाढवता येते किंवा बरखास्त झाली तर कमी पण करता येते. आता एखादी बरखास्त झाली तर तिथे ती 5 वर्ष चालू ठेवायचं ठरवलं, म्हणजे फिक्स्ड जर का मुदत ठेवायची ठरवली तर आपण प्रेसिडेन्शियल फॉर्मकडे जातोय असा त्याचा अर्थ होतो. करेक्ट. पार्लमेंटरीकडनं प्रेसिडेन्शियलकडे जातो. करेक्ट. आणि आता थोडंसं टेक्निकल आहे पण सांगायचा प्रयत्न करतो की केशवानंद भारती केसमध्ये घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे. आणि आता सुप्रीम कोर्ट केवढं अफाट ॲग्रेसिव्ह सध्या झालेलं आहे हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे एखादी घटना दुरुस्ती सुद्धा ते घटनाबाह्य असं सांगू शकतात. आत्ता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंटबद्दल त्यांनी तशी करून पण दाखवली आहे घटनाबाह्य असं. तर हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये अर्थातच इलेक्शन्स येतात, अर्थातच डेमोक्रेसी येते, अर्थातच फेडरलिझम येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निदान 3 तरी निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे. आणि आपण जर का या घटना दुरुस्तीने प्रेसिडेन्शियलकडे जाणार असू तर मी इथे यायच्या आधी विचार करत होतो जवळजवळ 20-25 कलमं तरी मिनिमम बदलावी लागतील राज्यघटनेतली आणि ती कलम ही बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध जात आहेत. त्यामुळे अशी घटना दुरुस्तीच मुळात करता येणार नाही. तुम्ही म्हणालात तसं आधी हे राजकीय पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही, पण समजा आले आणि 2/3 मेजॉरिटीनी यांनी लोकसभा राज्यसभा आणि अर्ध्या घटक राज्यांनी यांना परवानगी दिली आणि घटना दुरुस्ती केली तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट ती अनकॉन्स्टिट्युशनल ठरवणार हे माझं आत्ताच मत आहे. तुम्ही आत्ता केशवानंद भारती या खटल्याचा उल्लेख केला म्हणून हा मुद्दा मला सुचला आणि तो म्हणजे एस आर बोम्माई यांच्या निकालामध्ये उल्हास बापट असं स्पष्ट सांगितलं की सदन का फैसला सदन में होगा. मग बहुमताच्या आधारावर जर हे सगळं होणार असेल आणि एकत्रित निवडणुका झाल्या, अविश्वासाचा ठराव आला, सरकार फुटली, सरकार कोसळली तर मग काय करणार अशा वेळी. तर मग कुठल्या केस लॉचा आधार धरणार का त्याकरता वेगळी घटनात्मक तरतूद करावी लागेल.
नाही, तेच तर मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की समजा बहुमत गेलं आणि सरकार पडलं तर तिथे नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. मग त्याला सगळ्यांच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या, हे जे तत्व तुम्ही मांडताय ते लागू करता येणार नाही. मग तिथे लोकशाहीचा आत्मा मारल्यासारखं होईल आणि लोकशाही हा पुन्हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. त्यामुळे अनेक कलमांखाली सुप्रीम कोर्ट हे मान्य करणार नाही. आता आणखीन एक मुद्दा याच्यावर असा निर्माण होतो की स्पिरिट ऑफ द लॉ इज इन इट्स एक्झिक्युशन. आज आपल्याकडे निवडणुकांचा खर्च किंवा निवडणुका हा या देशातल्या भ्रष्टाचाराचं मूळ आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे निवडणूक सुधार करण्यासाठी आपल्यासारख्या कायदेपंडितांपासून ते प्रामाणिक राजकारणापर्यंत तर ते नीला सत्यनारायण यांच्यासारख्या सचोटीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला तळमळ असते. मग या निवडणुकीची प्रक्रिया आपण यंत्रणा अशीच वर्षानुवर्ष राहणार का? मग असेच भ्रष्ट मार्गाने लोक निवडून येणार का? अशाच प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होणार का? यात काही बदलच घडणार नाही का? 2010 साली अडवाणींनी सांगितलेलं होतं की अशा प्रकारचा बदल व्हायला पाहिजे. आज पंतप्रधान म्हणतायत, आज राष्ट्रपती म्हणतायत, दोन अत्यंत पॉवरफुल माणसं हे म्हणतायत, तरी या देशात सुधार घडू शकत नाही असं चित्र या देशातल्या तरुणांसमोर आम्ही उभं करणार आज. उल्हास बापट. नाही, आता राष्ट्रपती जे म्हणतात मी त्याच्याकडे फार गांभीर्याने अशा करता बघत नाही की 74व्या कलमाखाली जे पंतप्रधान सल्ला देतात तेच राष्ट्रपतींना मान्य करावं लागतं आणि तसंच गव्हर्नरच्या बाबतीत पण आहे. तर ही दोन्ही एका अर्थाने म्हणजे पूर्ण आदर ठेवून राष्ट्रपतींबद्दल आणि राज्यपालांबद्दल पूर्ण आदर ठेवून ही त्यांच्या हातातली एक तऱ्हेची खेळणी होतात आणि त्याचा अनेक वेळा इंदिरा गांधींपासून ते मोदींपर्यंत आपल्याला अनुभव आहे. आणि त्यामुळे प्रणव मुखर्जी काय म्हणतात, खर्च किती होतो. मला एक इथे बरेच राजकारणातले लोक आहेत, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन करायला 1,00,000 कोटी खर्च येणार आहे असं कोणीतरी मला सांगितलं. हा निवडणुकीपेक्षा मग जास्त झाला खर्च. तर आपल्याकडे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. लोकशाही योग्य रीतीने चालवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे एकाच वेळी सर्व निवडणुका घेणं हे जसं नीला सत्यनारायण यांनी सांगितलं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली पॉसिबल नाही आहे. राजकीय दृष्ट्या ते विजडमचं नाही आहे आणि घटनेप्रमाणे ते नीला सत्यनारायण कॉन्स्टिट्यूशन आहे. नीला सत्यनारायण यांच्याकडे जाण्यापूर्वी बुलेट ट्रेनचा विषय निघाल्यानंतर डाव्या पक्षांना मत व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. याचं कारण त्यांना मला असं वाटतं इट्स ऑफर्ड टू ऑन द प्लॅटर नाव. भालचंद्र कांगो. नाही, मुद्दा मी आधीच म्हटलंय की लोकांचं मत आणि लोकांचे प्रश्न ह्याच्याबद्दल विचार करताना कुठलीही सूचना म्हणजे सुधार अशी मांडणी करू नये. पंतप्रधानांनी काहीतरी बदल सुचवला म्हणजे तो सुधार आहे असं म्हणणंच हे चुकीचं आहे. ही सजेस्टिंग ए चेंज अँड वी आर डिबेटिंग वेदर दॅट चेंज इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे हा बदल हा सुधार आहे का नाही ह्याची चर्चा करतो. आपण मांडणीच जर अशी केली की सुधार सुचवलेला आहे आणि त्याच्यावर एकमत होत नाही तर हे चुकीची मांडणी होईल. नो चेंज इज डेव्हलपमेंट. ए चेंज इज अ चेंज. वेदर इट इज डेव्हलपमेंट आहे की नाही ह्याची चर्चा आणि डिबेट झाला पाहिजे. एक्झॅक्टली. बुलेट ट्रेन आणि पैसे होणारा खर्च हा डेव्हलपमेंट काय का? तर लोकांना त्याचा किती फायदा होणार आहे, कोणाला फायदा होणार आहे आणि किती फायदा होणार आहे ह्याची चर्चा करून तो विकास आहे की नाही ठरवला पाहिजे. नुसतं मेट्रोसाठी आम्ही 20,000 खर्च करणार, 20,000 कोटी खर्च करणार, स्मार्ट सिटीवर आम्ही 1,00,000 कोटी खर्च करणार, ज्यांच्या जमिनी जाणार त्यांना कशा पद्धतीने कॉम्पेन्सेशन मिळणार, जे उद्ध्वस्त होत आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करणार, बुलेट ट्रेनसाठी जो पैसा डायव्हर्ट करणार त्यामुळे जे गरजूंना पैसा मिळणार नाही त्यांच्या प्रश्नांचा आवाज कोण उचलणार, हे सगळ्या प्रश्नांचा डिबेट झाला पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की एक शेवटचा प्रश्न घेऊन जातो मी नीला सत्यनारायण यांच्याकडे. नीला सत्यनारायण, मगाशी तुम्ही एक मुद्दा मांडला होता तो म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या फिक्स इंटरव्हलनी घेण्यात याव्यात. मला याच्यावर विचार करताना असा एक उपाय सुचतोय की लोकसभेच्या निवडणुका जर 1 वर्षी असतील तर त्याच्याबरोबर 2.5 वर्षानंतर राज्यांच्या निवडणुका व्हाव्यात आणि त्यानंतर 1 ते 1.25 वर्षानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका व्हाव्यात. म्हणजे एक प्रकारे एकत्र नाही तरी पण एक निवडून आलेल्या सरकारवरची कॉमेंट करायचा अधिकार राहील, प्रशासनावर ताण पडणार नाही आणि त्याच वेळेला लोकांना मत व्यक्त करायलाही काहीतरी आधार आणि वेळ मिळेल. काय सांगाल आपण? नीला सत्यनारायण.
नाही, ही सूचना मीही केली होती जेव्हा मी आयोगात होते आणि सरकारला पत्र लिहून कळवलंही होतं तसं. कारण इतक्या अडचणी येतात, प्रत्येकाची वेगवेगळी मुदत, मग आचारसंहिता वेगळ्या वेळी सुरू होते आणि तुम्ही म्हणलात तर समविकासाची कामं थांबायला लागतात. त्यामुळे एकेका गटाची निवडणूक एका दिवशी होणं हे श्रेयस्कर आहे. प्रेक्षको, एक देश एक निवडणूक या विषयावरची रंगलेली ही चर्चा, राजकीय चर्चा आपण पाहिलीत. एकत्रित निवडणुकांची कल्पना चांगली असली तरी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं प्रशासकीयदृष्ट्या शक्य नाही, अशी अडचण माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी यावेळी मांडलं. इंग्लंड आणि अमेरिका हे प्रगत देश आहेत, त्यामुळे तिथली निवडणूक व्यवस्था आणि भारतातली निवडणूक यंत्रणा यांची तुलना करू नका, असा मुद्दा घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी मांडला. विकासाचं राजकारण करायचं की निवडणुकीचं, याचा सगळ्याच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा. एकत्रित निवडणुकांची कल्पना थोडी गैरसोयीची असली तरी त्याबद्दल सकारात्मकतेनं विचार व्हायला पाहिजे, अशी भूमिका अमर साबळे यांनी मांडली. या मुद्द्यावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे, हे काँग्रेसच्या जनार्दन चांदूरकर यांनी देखील मान्य केलं. तर कम्युनिस्ट नेते डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी मात्र या सूचनेला कडाडून विरोध केला. संघराज्य कमकुवत करणं, राज्य सरकार कमकुवत करणं आणि केंद्र मजबूत करणं आणि एक प्रकारे राष्ट्राध्यक्षाची पद्धती आणणं हीच या मागची भाजपची भूमिका आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे खरोखरच लोकशाही टिकेल का, असा सवाल देखील त्यांनी केला. या निवडणुकांच्या सुधारणा तर करायच्या असतील तर खूप मोठ्या प्रमाणावर घटना दुरुस्ती करावी लागतील, पण त्यासाठी सगळे राजकीय पक्ष एकत्र येतील का, असा सवाल देखील उल्हास बापट यांनी यावेळी केला. तर एका गटाच्या निवडणुका एकत्र घेता येतील का, अशा सूचना आम्ही केलेल्या आहेत, असं नीला सत्यनारायण यांनी या कार्यक्रमाच्या शेवटी सांगितलं. प्रेक्षको, लोकशाही म्हणजे चर्चेचं खुलं व्यासपीठ. त्यामुळे एकत्रित निवडणुका घ्याव्यात की नाहीत या विषयावरची व्यापक चर्चा व्हायला हवी. एकत्रित निवडणुकांची सूचना ही सूचना आहे, अर्थात ती सूचना म्हणजे याचा अर्थ सुधार होत नाही हे मान्य केलं तरी अशा प्रकारच्या निवडणुका घेतल्यानं निवडणूक खर्चात जर कपात होत असेल तर त्यावर निश्चित विचार व्हायला हवा. आपल्या देशात आपण अनेक गोष्टी तत्वतः मान्य करतो, पण प्रत्यक्ष आचरणात मात्र आणत नाही. सर्व राजकीय पक्ष याबाबत आपली मतं खुलेपणानं मांडतील अशी अपेक्षा आहे, आचरणात आणतील अशी अपेक्षा आहे. लोकशाही बळकट होण्यासाठी हे आवश्यक आहे, कारण निवडणुकांमध्ये जसं लोकशाहीचं मूळ आहे तसंच या देशातल्या भ्रष्टाचाराचंही मूळ आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.